Hello students, welcome in the second video of the chapter Inside the Atom. Now in the last period we have already discussed or we have seen the Dalton's atomic theory आणि या डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये काय सांगितलेलं आहे म्हणजे स्ट्रक्चर ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक ॲटम इज ए हार्ड sphere. Atom is a hard sphere and there is no any structure inside the atom. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण कुठे पाहिलं होतं डाल्टन्स ॲटॉमिक थेअरीमध्ये. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न द सेकंड ॲटॉमिक थेअरी थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. मीन्स जे थॉम्सन पुट देअर मॉडेल इन 1904. Now look at here. Now this is the structure of atom. There is a positively electrons inside the atom and the negatively electric charge or electrons are embedded in it. That is why means atom consists of positively charged particles are present in atom within which negatively charged electron embed. म्हणजे आपण एखादं कस्टर्ड वगैरे आपण पाहतो. कस्टर्डमध्ये काय असते की एखादा गोल असतो आणि त्या गोलवर अशा प्रकारे काजू बदाम वगैरे त्यावरती काय केलेले असतात इम्बेड केलेले असतात. म्हणजे थॉम्सन काय म्हणतोय की या ठिकाणी ऑलरेडी काय पॉझिटिव्हली चार्ज आहेत आणि त्यावरती निगेटिव्हली चार्ज इम्बेड केलेले आहेत. That is why an atom is electrically neutral. म्हणजे atom काय आहे electrically neutral because positive and negative charges are uniformly distributed inside the atom. हे लक्षात ठेवा, हे एक गिव रिजन म्हणून येऊ शकते. An atom is electrically neutral because there is positive and negative charges are uniformly distributed. म्हणजे number of positive charge and number of negative charge are equal. That's why it get balance the atom. That is why an atom is electrically neutral. आता या mass of negatively charged particles have a mass 1800 times less than a hydrogen atom. म्हणजे एका हायड्रोजनचं मास जेवढं काही असेल त्याच्या किती 1800 टाइम्स लेस, म्हणजे तेवढ्या पटीने ह्या निगेटिव्हली चार्जचं काय मास आहे. म्हणजे आपण यावर कल्पना करू शकतो की जे ॲटमच्या भोवती जे फिरणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचं जे वेट आहे जवळपास निग्लिजिबल आहे, म्हणजे नसल्यासारखंच आहे. दॅट इज द थॉम्सन्स ॲटॉमिक थेअरी. नेक्स्ट रुदरफोर्ड्स ॲटॉमिक थेअरी. आता रुदरफोर्ड्स, आता ही जी थॉम्सन्स ॲटॉमिक थेअरी ही आहे, जसं डाल्टननी जी काही थेअरी एक्सप्लेन केली होती त्यांनी काय म्हटलं होतं की ॲटम इज ए हार्ड स्पियर बॉल लाईक स्ट्रक्चर. देर इज नो स्ट्रक्चर इनसाइड ॲटम. म्हणजे त्या ॲटममध्ये कसा एक भरीव बॉल सारखा जो प्रकार आहे आणि त्यामध्ये आतमध्ये काहीही नाही असं त्यांनी म्हटलं होतं. पण त्याने जी मांडलेली थेअरी होती ती जगमान्य झाली नाही किंवा कुठल्याही शास्त्रज्ञांनी ती स्वीकारली नव्हती. आता हे थॉम्सनने काय म्हटलेलं आहे, थॉम्सनने फक्त एवढीच कल्पना केलेली आहे कोणती, देर इज ए पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली इलेक्ट्रिक चार्ज इनसाइड अन ॲटम. दॅट इज वाय ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. तरी पण मात्र ही काही जी थेअरी आहे ती परिपूर्ण झाली नव्हती आणि म्हणून ही थेअरीसुद्धा काय झाली म्हणजे शास्त्रज्ञांनी स्वीकारली नाही. नाव नेक्स्ट इयर रुदरफोर्ड्स पुट देअर थेअरी इन 1911. म्हणजे 1911 मध्ये याने ही थेअरी मांडली. काय थेअरी मांडली या ठिकाणी, या ठिकाणी मला स्ट्रक्चर दिसतंय. एक एक्सपेरिमेंट केला गेला आहे. काय केला गेला आहे, ही जी एक आहे फ्लोरोसेंट स्क्रीन आहे
त्याच्या आधी एक गोल्डन फॉईल लावलेली आहे आणि त्याच्या बाजूला पार्टिकल्स इमिटर म्हणजे अल्फा रेज आपण त्यामधून काय करणार आहोत, बंबार्ड करणार आहोत. आणि याची जी थिकनेस आहे गोल्डन फॉईलची ही आहे 10⁻⁴ 10⁻⁴ म्हणजे एवढी काय आहे त्याची थिकनेस आहे, म्हणजे अगदी खूप कमी अशी जाडी खूप कमी आहे. आता काय याची अल्फा रेज बंबार्ड केले. अल्फा रेज म्हणजे कसे असतात, ते पॉझिटिव्हली चार्ज. अल्फा रेज पॉझिटिव्हली चार्ज असतात. हे कुठे बंबार्ड केले, ऑन द गोल्डन फॉईल. गोल्डन फॉईल बंबार्ड केल्यानंतर एक लक्षात आलं काय, की काही जे रेज आहेत ते सरळ निघून गेले. आता एखाद्या ठिकाणून आपण समजा जर खिडकीतून बॉल फेकला तर काय होईल, की ज्या ठिकाणी जी पोकळ जागा आहे त्या ठिकाणून जर बॉल गेला तर तिथून तो बॉल सरळ जाईल. पण तसं जर झालं नाही, की एखादा अडथळा आला तर ते एक तर बॅकवर्ड त्या दिशेने काय होईल, परत येईल किंवा त्याची डायरेक्शन बदलेल, हे होऊ शकते. मीन्स ॲज मॅक्सिमम रेज वेंट फॉरवर्ड, मॅक्सिमम रेज वेंट फॉरवर्ड म्हणजे या गोल्ड फॉईलमधून बरेचसे रेज हे काय झाले, आरपार गेलेत. सेकंडली फ्यू पार्टिकल्स चेंज पाथ बिकॉज ऑफ ऑब्स्टॅकल म्हणजे ज्या रेजला अडथळा तयार झाला किंवा एखादा जस्ट लाईक नाउ हियर second figure. Now this is the any particles means things and made up of an atom. Atom पासून हे बनलेली आहे. मग काय झालं, या ठिकाणी तुम्हाला दिसते की हा एक मध्ये पॉइंट आहे म्हणजे न्यूक्लियस आहे. सभोवती एक रिंग दिली आहे म्हणजे त्या ठिकाणी निगेटिव्हली इलेक्ट्रॉन काय होतील, रिव्हॉल्व होतील. आणि ह्या मध्ये काय होईल, स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे. मग त्या इमिटरमधून निघणारे अल्फा रेज जर त्या एम्प्टी स्पेसमधून गेले तर काय होईल, ते आरपार जातील. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं आहे ॲज मॅक्सिमम रेज वेंट फॉरवर्ड मीन्स मॅक्सिमम पार्ट ऑफ ॲन ॲटम इज एम्प्टी म्हणजे त्याचा जवळपास बराचसा भाग काय एम्प्टी आहे. या ठिकाणी आपल्याला पाहता येते की या ठिकाणी हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, negatively charged particles revolve around the nucleus and in between positively charged particle and negatively charged particle there is a big empty space. या ठिकाणी एक मोठा एम्प्टी स्पेस आहे. मग काय होईल की या एम्प्टी स्पेस मधून हा जो दिसतो या एम्प्टी स्पेस मधून जर अल्फा रेज जर आपण बंबार्ड केले अल्फा रेज तर त्याला कुठलाही अडथळा न आल्यामुळे ते काय होतील, आरपार जातील. Now, few particles change path because of obstacle. म्हणजे इथून ज्या पार्टिकल्स इमिटर मधून निघणारे अल्फा रेज जर या न्यूक्लियसवर समजा याच्या कॉर्नरला वगैरे लागले तर इथून काय होईल, त्याचा पाथ चेंज होईल म्हणजे त्याची डायरेक्शन चेंज होईल. हे जे पार्टिकल्स आहेत हे आरपार जाणाऱ्या रेजपेक्षा संख्या काय असेल, कमी असेल. आणि व्हेरी फ्यू पार्टिकल्स बॅक टू द ओरिजिनल पाथ म्हणजे यापैकी बरेच काही जे असतील की जे या न्यूक्लियसवर काय करतील, आदळतील. आणि आदळल्यामुळे काय होईल की जसे तसे ते म्हणजे मागे फिरतील. मागे फिरणाऱ्याची संख्या काय, 1 अल्फा रेज डिफ्लेक्टेड आउट ऑफ 20,000 अल्फा पार्टिकल्स म्हणजे 20,000 अल्फा पार्टिकल्स पैकी फक्त एक रे काय होईल, मागे डिप्लेक्ट होईल. म्हणजे यावर आपण एक कल्पना करू शकतो की इथं समजा लाखो समजा किंवा करोडो रेज समोर जात असेल तर त्यापैकी फक्त काही अल्फा रेज काय होईल, मागे येतील. त्याचं कारण कोणतं असेल की या ठिकाणी जे न्यूक्लियस आहे न्यूक्लियसवर आदळल्यानंतर ते काय होतील, मागे फिरतील. म्हणजे आपण काय म्हणतो या ठिकाणी इथे हा जो एम्प्टी स्पेस आहे आणि मास ऑफ निगेटिव्हली चार्ज इज व्हेरी निग्लिजिबल मीन्स द मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेट ओनली इन द न्यूक्लियस. म्हणजे ॲटमचं जे मास आहे हे कुठे झालं, कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, न्यूक्लियसमध्ये झालेलं आहे.
न्यूक्लियस इज हिअर पॉझिटिव्हली चार्ज. हां, पुन्हा एक मुद्दा येतो. व्हेन वी बंबार्ड अल्फा रेज ऑन द गोल्डन फॉईल, त्यातून जो रिफ्लेक्ट होतो, रिफ्लेक्ट होण्याचं कारण एक पुन्हा सांगतोय. अल्फा रेज इज ए पॉझिटिव्ह चार्ज, न्यूक्लियस ऑल्सो पॉझिटिव्ह चार्ज, अँड पॉझिटिव्ह चार्ज काय होतं की अट्रॅक्शन की रिफ्लेक्शन रिपेल काय होतं, ते रिपेल होते आणि त्यामुळे ते रेज काय करतात, मागे येतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे ॲट मॅक्सिमम रेज वेन फॉरवर्ड few particles change path because of obstacle and very few particles back to the original path. या ठिकाणी पुन्हा काय मीन्स हिअर न्यूक्लियस जे पॉझिटिव्ह चार्ज, all the electrons are revolve around the nucleus. In between means the positive charge and negatively charged and positively charged, there is a huge empty space. That is why all the mass of an atom concentrate in the nucleus.